नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती, तलाठी, MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी जनरल नॉलेज हा खूप महत्त्वाचा भाग आहे. योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव आणि जलद रिव्हिजन यामुळे तुम्ही परीक्षेत नक्की यश मिळवू शकता. या व्हिडिओमध्ये आपण 100 अतिशय महत्त्वाचे वन-लाइनर प्रश्न व उत्तरे पाहणार आहोत, जे मागील प्रश्नपत्रिका आणि अपेक्षित प्रश्नांवर आधारित आहेत. हे सर्व प्रश्न तुमच्या जलद रिव्हिजनसाठी आणि मार्क्स वाढवण्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहेत. दररोज थोडा वेळ देऊन हे प्रश्न सराव करा आणि तुमची तयारी मजबूत करा. चला तर सुरुवात करूया. प्रश्न पहिला. प्रश्न पहिला आहे, भारताच्या पहिल्या महिला पायलट कोण होत्या? भारताच्या पहिल्या महिला पायलट प्रेमा माथुर ह्या होत्या. पुढचा प्रश्न, भारतीय हवाई दलाच्या पहिल्या महिला पायलट कोण? तर हरिता कौर देओल हे भारतीय हवाई दलाच्या पहिल्या महिला पायलट होत्या. पुढचा प्रश्न, परमवीर चक्र मिळालेले भारतीय हवाई दलाचे पहिले अधिकारी कोण होते? निर्मलजीत शेखोन हे परमवीर चक्र मिळालेले भारतीय हवाई दलाचे पहिले अधिकारी होते. पुढचा प्रश्न, भारताच्या पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष कोण होत्या? श्रीमती मीरा कुमार हे भारताच्या पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष होत्या. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले कम्युनिस्ट लोकसभा अध्यक्ष कोण होते? सोमनाथ बॅनर्जी हे पहिले भारताचे कम्युनिस्ट लोकसभा अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 6, भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन हे होते. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे होते. पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले संरक्षण मंत्री कोण होते? भारताचे पहिले संरक्षण मंत्री सरदार बलदेव सिंग हे होते. नंतर भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते? RK षण्मुखानंद शेट्टी हे भारताचे पहिले अर्थमंत्री होते. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले केंद्रीय शिक्षण मंत्री कोण होते? मौलाना अबुल कलाम आझाद हे भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. पुढचा प्रश्न, भारताने पहिल्यांदा कोणत्या वर्षी ऑलिम्पिक खेळामध्ये भाग घेतला? भारताने पहिल्यांदा 1900 मध्ये ऑलिम्पिक खेळामध्ये भाग घेतला. पुढचा प्रश्न, ऑलिम्पिक खेळांमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण? कर्णम मल्लेश्वरी ही ऑलिम्पिक खेळामध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला. वेदांकडे परत जाण्याचा नारा कोणी दिला? वेदांकडे परत जाण्याचा नारा महर्षी दयानंद यांनी दिला. झंडा ऊंचा रहे हमारा एक प्रसिद्ध ध्वजगीत कोणी रचले? श्यामलाल गुप्ता कौन्सिलर यांनी झंडा ऊंचा रहे हमारा एक प्रसिद्ध ध्वजगीत रचले. प्राण्यांमध्ये दूध ताप हा आजार कोणत्या घटकांच्या कमतरतेमुळे होतो? कॅल्शियमच्या कमतरतेमुळे प्राण्यांमध्ये दूध ताप हा आजार होतो. पुढचा प्रश्न, मानवी शरीरातील कोणत्या अवयवांद्वारे रक्तातून युरिया काढला जातो? मूत्रपिंडामधून. पुढचा प्रश्न, अर्थशास्त्रात नोबेल पारितोषिक मिळवणारे एकमेव भारतीय कोण? प्राध्यापक अमर्त्य सेन हे अर्थशास्त्रात नोबेल पारितोषिक मिळवणारे एकमेव भारतीय होते. भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान कोणते वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत? शहनाई वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते? C. राजगोपालाचारी हे भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल होते. नंतर भिलाई स्टील प्लांट कोणत्या देशाच्या मदतीने बांधण्यात आला? भिलाई स्टील प्लांट हा रशियाच्या मदतीने बांधण्यात आला. पुढचा प्रश्न, चंदन पर्वतरांगा कोणत्या राज्यात आहे? चंदन पर्वतरांगा राजस्थान राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय बियाणे संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? वाराणसी येथे आहे. भारतात सर्वाधिक ज्यूट गिरण्या कोणत्या राज्यात आहे? पश्चिम बंगालमध्ये आहे. भारतात सर्वाधिक पाऊस कशामुळे पडतो? ईशान्य पावसामुळे पडतो. पैनगंगा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? पैनगंगा ही गोदावरी नदीची उपनदी आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या ठिकाणी
किंवा कोणत्या ठिकाणाला तिसरा ध्रुव म्हणतात? सियाचीन जी हिमनदी आहे त्या ठिकाणाला तिसरा ध्रुव म्हणतात. पुढचा प्रश्न, ONGCचा फलटाणा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? ONGCचा फलटाणा प्रकल्प त्रिपुरा राज्यात आहे. भारतातील बहुतेक राज्यांमध्ये पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडतो, तर कोणते राज्य याला अपवाद आहे? तमिळनाडू हे राज्य याला अपवाद आहे. -1 डिग्री सेल्सिअस रेखांशाचे जास्तीत जास्त अंतर किमान किती असते? हे विषुववृत्तावर असते. भारतातील सर्वात मोठा कालवा प्रकल्प कोणता? भारतातील सर्वात मोठा कालवा प्रकल्प इंदिरा गांधी कालवा आहे. पुढचा प्रश्न, भाकरा नांगल प्रकल्पातील मानवनिर्मित तलाव कोणत्या नावाने ओळखला जातो? गोविंद सागर या नावाने ओळखला जातो. नंतर कोणत्या ग्रहाला रेड स्टार म्हणतात? कोणत्या ग्रहाला रेड स्टार म्हणतात? मंगळ या ग्रहाला रेड स्टार म्हणतात. भारतात मुबलक प्रमाणात कोळसा कुठे आढळतो? भारतात मुबलक प्रमाणात कोळसा कुठे आढळतो? गोंडवाना प्रदेशामध्ये आढळतो. नंतर आहे हिराकुंड प्रकल्प. हिराकुंड प्रकल्प कोणत्या राज्यात आणि कोणत्या नदीवर आहे? हिराकुंड प्रकल्प कोणत्या राज्यात आणि कोणत्या नदीवर आहे? ओडिशा राज्यामध्ये आणि महानदीवर आहे. पुढचा प्रश्न, रवांडाची राजधानी कोणती? रवांडाची राजधानी किगली आहे. पुढचा प्रश्न, माउंट एटना कोणत्या द्वीपकल्पात आहे? सिसिली, इटली या द्वीपकल्पात आहे. ऑस्ट्रेलिया कोणत्या नदीच्या काठावर आहे? ऑस्ट्रेलिया कोणत्या नदीच्या काठावर आहे? मरे डार्लिंग 3717 किलोमीटर. नंतर आहे ग्रीनलँडचा शोध कोणी लावला? ग्रीनलँडचा शोध रॉबर्ट पियर यांनी लावला. नेक्स्ट आहे सर्वात उंच धबधबा कोणता? साल्टो म्हणजे एंजल व्हेनेझुएला हा सर्वात उंच धबधबा आहे. डोडोमा कोणत्या देशाची राजधानी आहे? डोडोमा ही कोणत्या देशाची राजधानी आहे? टांझानिया. टांझानिया देशाची राजधानी आहे. नेक्स्ट आहे युगांडाची राजधानी काय आहे? युगांडाची राजधानी आहे कंपाला. कोणत्या दिवशी सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर कमीत कमी असते? 3 जानेवारीला सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर कमीत कमी असते. नंतर भारतात रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली? भारतात रेल्वे 1853 मध्ये सुरू झाली. पहिली भारतीय अंतराळवीर कोण होते? स्क्वॉड्रन लीडर राकेश शर्मा 1984 भारतातील पहिले अंतराळवीर होते. नंतर आहे भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री श्रीमती सुचिता कृपलानी होत्या. हरियाणाच्या पहिल्या मुख्यमंत्री कोण होत्या? हरियाणाच्या पहिले मुख्यमंत्री पंडित भागवत दयाल शर्मा हे होते. संयुक्त राष्ट्रांची स्थापना कधी झाली? संयुक्त राष्ट्रांची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 रोजी झाली. नंतर आहे संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कुठे आहे? संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय न्यूयॉर्कमध्ये आहे. आणि संयुक्त राष्ट्राचे पहिले महासचिव कोण होते? संयुक्त राष्ट्रसंघाचे पहिले महासचिव त्रिगवेली हे होते. सध्या संयुक्त राष्ट्राचे किती देश सदस्य आहेत? सध्या संयुक्त राष्ट्राचे 193 देश सदस्य आहेत. पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे किती देश सदस्य आहेत? संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे एकूण 15 देश सदस्य आहेत. नेक्स्ट, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे किती देश कायमस्वरूपी सदस्य आहेत? एकूण 5 देश जे आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्य देश आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे आहे? आंतरराष्ट्रीय न्यायालय द हेग, हॉलंड येथे आहे. पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्राचे सध्याचे सरचिटणीस कोण आहेत? संयुक्त राष्ट्राचे सध्याचे सरचिटणीस मान की मून आहे. पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत हिंदीमध्ये भाषण देणारे पहिले भारतीय कोण होते? संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत हिंदीमध्ये भाषण देणारे पहिले भारतीय अटल बिहारी वाजपेयी होते. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे तात्पुरते सदस्य किती वर्षासाठी निवडले जातात?
2 वर्षासाठी निवडले जातात. कोणता देश संयुक्त राष्ट्राचा 193वा सदस्य बनला? दक्षिण सुदान हा संयुक्त राष्ट्रसंघाचा 193वा सदस्य बनला. पुढचा प्रश्न, कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे रक्त घुटणे थांबत नाही? विटॅमिन के च्या कमतरतेमुळे रक्त घुटणे थांबत नाही. हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? हिंदी दिवस हा 14 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, संविधानाच्या कोणत्या कलमानुसार हिंदीला राष्ट्रभाषा घोषित करण्यात आली? कलम 343 नुसार हिंदीला राष्ट्रभाषा घोषित करण्यात आली. पुढचा प्रश्न, ऑलिम्पिक खेळाच्या एका स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा एकमेव भारतीय कोण? ऑलिम्पिक खेळाच्या एका स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा एकमेव भारतीय अभिनव बिंद्रा हे होते. पुढचा प्रश्न, ऑलिम्पिक खेळ किती वर्षांनी आयोजित केले जाते? ऑलिम्पिक खेळ हे 4 वर्षांनी आयोजित केले जाते. 2016 मध्ये ऑलिम्पिक खेळ कुठे आयोजित केले गेले होते? रियो डी जेनेरो, ब्राझील येथे 2016 मध्ये ऑलिम्पिक खेळ आयोजित केले गेले होते. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन कधी साजरा केला जातो? 10 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, माउंट एव्हरेस्टवर चढणारी दुसरी भारतीय महिला कोण? माउंट एव्हरेस्टवर चढणारी दुसरी भारतीय महिला संतोष यादव ही आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? एनी बेझंट ह्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. पुढचा प्रश्न, 2020 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या उद्देशाने नियोजन आयोगाने कोणते विजन डॉक्युमेंट तयार केले होते? इंडिया विजन 2020 हे विजन डॉक्युमेंट तयार केलेले होते. पुढचा प्रश्न, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली? भारतातील पहिली पंचवार्षिक योजना 1 एप्रिल 1951 रोजी सुरू झाली. पुढचा प्रश्न, भारतातील बहुतेक शेती योग्य जमीन कोणत्या पिकाखाली येते? भारतातील बहुतेक शेती योग्य जमीन तांदूळ या पिकाखाली येते. पुढचा प्रश्न, सध्या भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीयकृत उद्योग कोणता? सध्या भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीयकृत उद्योग हा भारतीय रेल्वे आहे. राष्ट्रीय विकास परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राष्ट्रीय विकास परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष पंतप्रधान असतात. भारत निर्माण योजना कशाशी संबंधित आहे? भारत निर्माण योजना पायाभूत सुविधांच्या विकासाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, अनुसूचित जमातींच्या सर्वाधिक संख्या कोणत्या राज्यात आहेत? अनुसूचित जमातींच्या सर्वाधिक संख्या मध्य प्रदेश राज्यामध्ये आहेत. पुढचा प्रश्न, भारतात छुपी बेरोजगारी सामान्यतः कोणत्या क्षेत्रात दिसून येते? भारतात छुपी बेरोजगारी सामान्यतः कृषी क्षेत्रात दिसून येते. पुढचा प्रश्न, पहिल्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या क्षेत्राला सर्वाधिक प्राधान्य दिले गेले? कृषी या क्षेत्राला सर्वाधिक प्राधान्य दिले गेले पहिल्या पंचवार्षिक योजनेत. पुढचा प्रश्न, अंत्योदय कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे? गरिबीतील गरिबांना मदत करणे हे अंत्योदय कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहेत. पुढचा प्रश्न, बैल आणि अस्वल हे शब्द कशाशी संबंधित आहेत? शेअर बाजाराशी संबंधित आहेत बैल आणि अस्वल हे शब्द. भारतीय अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणाची प्रणेते कोणाला म्हणतात? भारतीय अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणाचे प्रणेते डॉक्टर मनमोहन सिंग यांना म्हणतात. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या क्षेत्राच्या विकासाला सर्वाधिक महत्त्व देण्यात आले? औद्योगिक. आणि पहिल्या पंचवार्षिक योजनेत कृषी आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या क्षेत्राच्या विकासाला सर्वाधिक महत्त्व देण्यात आले? तर औद्योगिक या क्षेत्राला सर्वाधिक महत्त्व देण्यात आले. पुढचा प्रश्न, भारतातील ग्रामीण भागात बेरोजगारीचे मुख्य स्वरूप काय आहे? भारतातील ग्रामीण भागात बेरोजगारीचे मुख्य स्वरूप प्रच्छन्न आहे. अर्थव्यवस्थेतील पैशाचे मूल्य आणि किमती
किंवा किंमत पातळी यांच्यात काय संबंध आहे? उलट संबंध आहे. भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात कोणत्या क्षेत्राचे सर्वाधिक योगदान आहे? उत्पादन क्षेत्राचे सर्वाधिक योगदान आहे. अंडी उत्पादनात जगात भारताचे स्थान काय आहे? 3ऱ्या क्रमांकावर आहे. पुढचा प्रश्न, ग्रामीण भागातील गरिबांचे मूल्यांकन करण्यासाठी कोणता निर्देशांक आधार म्हणून मानला जातो? कृषी कामगारांचा ग्राहक किंमत निर्देशांक. पुढचा प्रश्न, भारतातील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता निश्चित करण्यासाठी आधार काय आहे? ग्राहक किंमत निर्देशांक. पुढचा प्रश्न, बजेट तूट म्हणजे काय? बजेट तूट म्हणजे एकूण उत्पन्न आणि एकूण खर्चातील फरक हे बजेट तूट म्हणजे आहे. पुढचा प्रश्न, देयक संतुलन असंतुलनाच्या बाबतीत परिस्थिती सुधारण्यास कोणते पाऊल मदत करते? अवमूल्यन हे मदत करते. पुढचा प्रश्न, पंचवार्षिक योजनेच्या इतिहासात कोणती योजना भारताची सर्वाधिक अपयशी योजना मानली जाते? 3री जी योजना आहे ती भारतीय पंचवार्षिक योजनेच्या इतिहासात सर्वात अपयशी योजना मानली जाते. पुढचा प्रश्न, 10व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत वार्षिक विकास दराच्या किती टक्के लक्ष्य ठेवण्यात आले होते? 8% लक्ष्य हे ठेवण्यात आले होते 10व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत. पुढचा प्रश्न, जिम कॉर्बेट पार्क कुठे आहे? जिम कॉर्बेट पार्क हा उत्तरांचल येथे आहे. नवनाथ मंदिर कोणत्या मुस्लिम आक्रमकाने उद्ध्वस्त केले होते? महमूद गजनवी याने नवनाथ मंदिर हे उद्ध्वस्त केले होते. पुढचा प्रश्न, दादासाहेब फाळके पुरस्कार आणि सन्मानित होणारे पहिले व्यक्ती कोणते? देविका राणी हे दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले व्यक्ती होते. संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली? संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना 1945ला झाली. पुढचा प्रश्न, भारत कोणत्या वस्तूची सर्वाधिक निर्यात करतो? भारत हा सुती कपड्याची सर्वाधिक निर्यात करतो. हरभरा कोणत्या पिकाखाली येतो? हरभरा हा डाळी या पिकाखाली येतो. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात लांब रेल्वे मार्ग कोणता? उत्तर रेल्वे हा भारतातील सर्वात लांब रेल्वे मार्ग आहे. पुढचा प्रश्न, पक्षांतर विरोधी कायदा कधी मंजूर झाला? पक्षांतर विरोधी कायदा हा 1985 रोजी मंजूर झाला. पुढचा प्रश्न, घाना पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? घाना पक्षी अभयारण्य हा राजस्थान राज्यात आहे. पुढचा प्रश्न, सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? सरहद्द गांधी म्हणून आपण खान अब्दुल गफ्फार खान यांना ओळखले जाते. आपण पाहिलेले हे 100 महत्त्वाचे वन-लाइनर प्रश्न आणि उत्तरे तुमच्या परीक्षेसाठी खूप उपयुक्त ठरणार आहेत. सातत्याने सराव आणि योग्य रिव्हिजन केल्यास यश नक्की मिळते. जसं दररोज अभ्यास करा, वेळेचे नियोजन ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा, रोज थोडा अभ्यास करा. तुमची मेहनत आणि जिद्द तुम्हाला नक्कीच यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर आपल्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत किंवा गरजू मित्रांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा. जय हिंद.